मधून तुम्ही आज सरकारवर टीका केली आहे. लाडक्या बहिणीच्या नावाने घराघरात शेतकरी आहे ना ते सरकारची फसवणूकच सुरू आहे ना. लाडकी बहीण असेल, कर्जमाफी असेल, तुम्ही त्यांचा जाहीरनामा बघा ना, त्यात काय घोषणा आणि वचनं दिली आहेत. त्यात कर्जमाफीची वचन आहे ना. आणि कृषी मंत्री म्हणतात कर्जमाफी शक्य नाही. म्हणजे तुम्ही लोकांना फसवलं. बोले आपला काय भाई बोले. त्याच्यावरती मी नंतर बोलेन. दिल्लीतला विषय नाही, आप बोलिये. पब्लिकची गर्दी असेल पण ती बंद करून आता गोरखपूर सुरू. बरोबर आहे. आम्ही काय म्हणत होतो मग? आम्ही वेगळं काय सांगत होतो आतापर्यंत? दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद होते गाडी आणि दादर गोरखपूर सुरू होते. ह्याच्यावरती भारतीय जनता पक्ष, त्यानंतर डुप्लिकेट शिवसेना यांनी उत्तर द्यावं. आम्ही उगं काय, आम्ही ती गाडी अडवू? आम्ही मनात आणलं तर गाडी रुळावरून पुढे जाणार नाही. ती शिवसेनेनं आमच्या मनात आणलं. पण स्वतःला जे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक मानतायत आणि सत्तेत बसले आहेत, ते काय करतायत? अजित पवार काय करतायत? चला, थँक्यू. त्याने एक आरटीआय टाकलं होतं, तर त्यामुळे अशी माहिती आली, मनमोहन सिंग 10 वर्ष पंतप्रधान असताना आणि आता मोदी 10 वर्ष पंतप्रधान असताना दोघांनीही शासकीय कुठलाही पैसा न वापरता दिवाळी साजरी केली आहे. एक आदर्श आहे देशासाठी. हा आदर्श इतर राजकारणी घेतील का? नाही, मला त्याच्यावरती विश्वास नाही की मोदींनी सरकारी खर्च न करता कुठला कार्यक्रम केला. दिवाळी वगैरे असं होत नाही. मी मनमोहन सिंग यांच्यावरती विश्वास ठेवीन. मनमोहन सिंग त्या प्रवृत्तीचे होते. पण भारतीय जनता पक्षाचे मंत्री, प्रधानमंत्री सरकारी तिजोरीवर भार न टाकता जर उत्सव साजरे करत असतील आणि अशी कोणी माहिती दिली असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. ज्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या परदेश दौऱ्यांमध्ये राष्ट्राध्यक्षांना, त्यांच्या बायकांना $20,000 हिरे भेट दिले सरकारी तिजोरीतून, ते स्वखर्चाने दिवाळी साजरी करतील का? तर अजित पवारांना अजून कोणते पुरावे हवेत असा सवाल संजय राऊतांनी केला. अजित पवार नेते असते तर मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढलं असतं आणि बीडमधील तपास हा धुळफेक असल्याचंही. देखिए, दिल्ली एक महत्वपूर्ण राज्य है, चाहे केंद्र शासित राज्य हो, यूनियन टेरिटरी है.